स्टुडंट्स, आज आपण हायर परचेस सिस्टीममधील तिसरी मेथड की जी वेन कॅश प्राईस ऑफ असेट इज नॉट नोन, म्हणजे आपल्याला असेटची कॅश प्राईस माहीत असणार नाही, याचं एक एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल आहे, ऑन 1 जानेवारी 2020 मेसर्स Xerox Limited purchased a copying machine on hire purchase basis. Payment to be made rupees 80,000 on signing the agreement, and balance in 3 installments of rupees 77,000, rupees 71,000 and rupees 55,000 with effect from 31st December 2020. The vendor charged interest at 10% per annum. Messrs Xerox Limited provides depreciation at 15% per annum on reducing balance method. Show asset account and hire vendor account in the books of Messrs Xerox Limited. सिंपल एक्झाम्पल आहे, 1 जानेवारी 2020ला झेरॉक्स लिमिटेड यांनी एक मशीन घेतलेलं आहे. त्यावेळेला 80,000 रुपये त्यांनी ॲडव्हान्स दिलेला आहे आणि 3 वार्षिक इन्स्टॉलमेंट्स दिलेले आहेत. यामध्ये पहिल्या वर्षासाठी 77,000, दुसऱ्या वर्षाचे 71,000 आणि तिसऱ्या वर्षाचे आहे 55,000, की ज्या इन्स्टॉलमेंट 31 डिसेंबर 2020 पासून लागू होणार आहेत. 10% रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि डेप्रिशिएशन आपणाला 15% प्रतिवर्षप्रमाणे रिड्युसिंग बॅलन्स मेथडवर आकारायचं आहे. यासाठी सर्वप्रथम इन्स्टॉलमेंट ॲनालिसिस टेबल आपणाला तयार करावं लागेल. इन्स्टॉलमेंट ॲनालिसिस टेबल. आता यामध्ये सुरुवातीला कॉलम्स असतील, डेट, अमाऊंट ड्यू असेल, की ज्यामध्ये अनपेड कॅश आणि ॲडव्हान्स किंवा इन्स्टॉलमेंट आपणाला घ्यायचे आहे. यानंतर आहे इंटरेस्ट ॲट 10% पर ॲनम ऑन अनपेड कॅश प्राईस. नंतर आहे कॅश प्राईस. पुढचा कॉलम आहे अनपेड कॅश प्राईस ॲट बिगिनिंग आणि शेवटी आपल्याला डेप्रिशिएशन आकारायचं आहे 10% प्रतिवर्षप्रमाणे. इथं शेवटची जी इन्स्टॉलमेंट आहे 3 इन्स्टॉलमेंट्स दिल्या जाणार आहेत. यामध्ये 31 डिसेंबर 2020ला 77,000, 31 डिसेंबर 2021ला 71,000 आणि 31 डिसेंबर 2022ला 55,000. आपणाला शेवटची म्हणजेच 31 डिसेंबर 2022ची जी इन्स्टॉलमेंट आहे इथून सुरुवात करावं लागेल. ज्यावेळेला शेवटची इन्स्टॉलमेंट दिली जाईल त्यावेळेला बॅलन्स हा नील असेल, 0 असेल. शेवटची इन्स्टॉलमेंट 55,000 रुपये होती, म्हणून या 55,000च्या 10/110, कारण इथं कॅश प्राईस अधिक इंटरेस्ट बरोबर इन्स्टॉलमेंट असते. मग कॅश प्राईस जर का आपण 100 गृहीत धरला, इंटरेस्ट 10% गृहीत धरला, तर इन्स्टॉलमेंट अमाऊंट येणार आहे 110. मग इन्स्टॉलमेंटच्या 10/110 आपणाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. 55,000 गुणिले 10/110 इंटरेस्ट येईल 5,000, की जे आपणाला 55,000 रुपयाच्या इन्स्टॉलमेंटमधून वजा केलं तर कॅश प्राईस असेल 50,000. हीच कॅश प्राईस या वर्षाच्या सुरुवातीला असणार आहे 50,000. यानंतर दुसऱ्या वर्षासाठी, दुसरं वर्ष असेल 31 डिसेंबर 2021, सुरुवातीची कॅश प्राईस की जी 1/1/2022ला असणार आहे, ती कॅश प्राईस ही 31 डिसेंबर 2021ला अनपेड कॅश असणार आहे. यामध्ये ॲडव्हान्स इन्स्टॉलमेंट, दुसरी इन्स्टॉलमेंट 71,000 रुपये ॲड केलं तर दुसऱ्या वर्षासाठी आपण 1,21,000 देणं लागतो. मग या 1,21,000च्या 10/110 इंटरेस्ट येईल 11,000, की जे दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमधून वजा करायचं आहे. म्हणजेच 71,000 वजा 11,000 कॅश प्राईस असेल 60,000. ती सुरुवातीच्या 50,000 कॅश प्राईस आहे यामध्ये ॲड करायची आहे आणि बेरीज येईल 1,10,000. आता पहिल्या वर्षासाठी, पहिलं वर्ष असेल 31 डिसेंबर 2020,
अनपेड बॅलन्स किंवा अनपेड कॅश असणार आहे 1,10,000. यामध्ये पहिल्या वर्षाची दिलेली इन्स्टॉलमेंट असणार आहे 77,000 बेरीज 1,87,000. मग या 1,87,000च्या 10/110 इंटरेस्ट असेल 17,000 की जो पहिल्या इन्स्टॉलमेंटमधून वजा केला तर कॅश प्राईस असणार आहे 60,000. मग 1,10,000 अधिक 60,000 अनपेड कॅश प्राईस ॲट बिगिनिंग असेल 1,70,000. मग या 1,70,000 मध्ये 1 जानेवारी 2020चे ॲडव्हान्स अमाऊंट ॲड केली तर एकूण अमाऊंट ड्यू असणार आहे 2,50,000. ॲडव्हान्स असल्यामुळे त्यामध्ये इंटरेस्ट असणार नाही, म्हणजेच कॅश प्राईस असेल 80,000 आणि हे 1,70,000 मध्ये ॲड केलं तर अमाऊंट येईल 2,50,000. म्हणजेच त्या असेट आपण जी खरेदी केलेली आहे त्याची कॅश प्राईस असणार आहे 2,50,000. आता याच्या डेप्रिशिएशन आपल्याला करावं लागेल. म्हणून खरेदी केलेली असेट 2,50,000 इथं पहिल्यांदा आपण जर का टोटल ॲडव्हान्स आणि इन्स्टॉलमेंटची बेरीज केली तर 55,000 अधिक 1,21,000 अधिक 1,87,000 ॲडव्हान्स किंवा इन्स्टॉलमेंट अमाऊंट असणार आहे 55,000 71,000 77,000 आणि 80,000. याची बेरीज येईल 2,83,000. इंटरेस्ट असणार आहे 33,000 आणि कॅश प्राईस असणार आहे 2,50,000. आता इथं डेप्रिशिएशन आकारलं तर कॅश प्राईस होती 2,50,000. याच्या 15% डेप्रिशिएशन येणार आहे 37,500. मग 2,50,000 मधून 37,500 वजा जाता बॅलन्स राहील 2,12,500. या 2,12,000च्या 15% दुसऱ्या वर्षी डेप्रिशिएशन येईल 31,880. बॅलन्स वजा केला तर अमाऊंट येईल 1,80,720. या 1,80,720च्या 15% तिसऱ्या वर्षाकरता डेप्रिशिएशन असेल 27,090 आणि बॅलन्स असणार आहे 1,53,530. हे झालं इन्स्टॉलमेंट ॲनालिसिस टेबल. आपल्याला अकाउंट्स तयार करायचे आहेत. यामध्ये पहिलं अकाउंट आहे असेट अकाउंट आणि दुसरं अकाउंट आहे हायर वेंडर अकाउंट. यासाठी पहिल्यांदा 1/1/2020ला ॲडव्हान्स अमाऊंट देणं असल्याबद्दल एंट्री होईल असेट अकाउंट डेबिट टू हायर वेंडर अकाउंट. पोस्टिंग असेट अकाउंटच्या डेबिट साईडला टू हायर वेंडर अकाउंट 80,000 आणि हायर वेंडर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय असेट अकाउंट 80,000. दुसरी एंट्री ॲडव्हान्स अमाऊंट दिल्याबद्दल हायर वेंडर अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. पोस्टिंग हायर वेंडर अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 80,000. याच वर्षी म्हणजे पहिल्या वर्षाच्या शेवटी पहिली इन्स्टॉलमेंट देणं असल्याबद्दल आपणाला एंट्री करायची आहे. एंट्री असणार आहे असेट अकाउंट डेबिट इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू हायर वेंडर अकाउंट. याचं पोस्टिंग होईल असेट अकाउंटच्या डेबिट साईडला टू हायर वेंडर अकाउंट 60,000 आणि हायर वेंडर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय असेट अकाउंट 60,000 बाय इंटरेस्ट अकाउंट 17,000. यानंतर चौथी एंट्री होईल पहिली इन्स्टॉलमेंट दिल्याबद्दल हायर वेंडर अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. याचं पोस्टिंग हायर वेंडर अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 1,70,000. पुढची एंट्री डेप्रिशिएशन आकारल्याबद्दल डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. पोस्टिंग असेट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डेप्रिसिएशन अकाउंट 37,500. इथं असेट अकाउंट आपल्याला पहिल्या वर्षासाठी क्लोज करावं लागेल, म्हणून डेबिट साईडने क्लोज झाला 1,40,000 आणि क्रेडिट साईडला बॅलन्स कमी पडला 1,02,500. हा बॅलन्स पुढच्या वर्षाकरता
म्हणजेच 1/1/2021ला ब्रॉडडाऊन होईल. टू बॅलन्स ब्रॉडडाऊन 1,02,500. इथं दुसऱ्या वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 डिसेंबर 2021ला दुसरी इन्स्टॉलमेंट देणं असल्याबद्दल एंट्री होईल. असेट अकाउंट डेबिट, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू हायर वेंडर अकाउंट आणि पोस्टिंग असेट अकाउंटच्या डेबिट साईडला टू हायर वेंडर अकाउंट 60,000 आणि हायर वेंडर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय असेट अकाउंट 60,000 आणि बाय इंटरेस्ट अकाउंट 11,000. दुसरी एंट्री दुसरी इन्स्टॉलमेंट दिल्याबद्दल हायर वेंडर अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि पोस्टिंग हायर वेंडर अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 71,000. तिसरी एंट्री डेप्रिशिएशन आकारल्याबद्दल डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, पोस्टिंग असेट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डेप्रिशिएशन अकाउंट 31,880. इथं दुसऱ्या वर्षाकरता असेट अकाउंट क्लोज होईल 1,62,500 रुपयांनी आणि बॅलन्स कमी पडेल 1,30,720. हा बॅलन्स 31 डिसेंबर 2021ला कॅरीड डाऊन होईल आणि 1/1/2022साठी हा बॅलन्स डेबिट साईडला ब्रॉड डाऊन होईल 1,30,720. इथं तिसऱ्या वर्षाकरता तिसरी इन्स्टॉलमेंट देणं असल्याबद्दल पहिली एंट्री होईल. असेट अकाउंट डेबिट, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू हायर वेंडर अकाउंट, पोस्टिंग असेट अकाउंटच्या डेबिट साईडला टू हायर वेंडर अकाउंट 50,000 आणि हायर वेंडर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय असेट अकाउंट 50,000 बाय इंटरेस्ट अकाउंट 5,000. दुसरी एंट्री तिसरी इन्स्टॉलमेंट दिल्याबद्दल हायर वेंडर अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, पोस्टिंग हायर वेंडर अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 55,000. तिसरी एंट्री डेप्रिशिएशन आकारल्याबद्दल डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, पोस्टिंग असेट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डेप्रिशिएशन अकाउंट 27,090. इथं तिसऱ्या वर्षाकरता असेट अकाउंट क्लोज होईल 1,80,720 आणि बॅलन्स कमी पडेल 1,53,530 की जो बॅलन्स पुढच्या वर्षाकरता म्हणजेच 1/1/2023साठी ब्रॉडडाऊन होईल 1,53,530 आणि हायर वेंडर अकाउंट क्लोज होईल 55,000 रुपयांनी. थँक्यू.